शांता, तू पागल आहे का? असा निर्णय घेतो, काहीही बोलतो, अन्न नाही घेईन. हे 8 दिवस दिसेल नाही तर तू अन्न नाही घेशील का? जाऊ द्या, तिथं म्हणलं तर म्हणलं. चल, तुम्ही जेवल्या का नाही जेवल्या? चल, मी काय चहा करून आणू का काही खाता? तुम्ही एवढा विचार काले करून राहिल्या? दिसन ना ते पद्मा गेली कुठं असन? कोण नेते तिले? आता काय मौनव्रत बी घेतलं का? बोलून बी नाही राहिली. तुम्ही मला काय बोलून राहिल्या सारं समजून राहिलं, पण त्यानं डायरेक्ट नाव घेतलं. तुमच्यापेक्षा मला महावर जास्त इशारा होता. म्हणून म्हणतो मी का 8 दिवस जाईन कुठं, ते 8 दिवस लागो किंवा 15 दिवस लागो, मी अन्नाचा दाणाही घेत नाही आणि काहीच नाही. फक्त तिला आता विचार करा का तिले पाहायचं कुठं पहिले. काय तू कमजोर नाही होशील का? 1 दिवस चालून जाईन उद्याचे दिवस, मग तू कुठं पाहिशील? तिला चक्कर नाही तुले. म्हणूनच मी तुमच्या घरी आली ना. असा प्लॅन करा का ते आपल्याला सापडली पाहिजे. सुरुवात कुठून करता? जंगलात चला म्हणता का? आपण घरच्याची मदत घेऊ ना, त्याच्यासोबत विचार करून आपण निर्णय घेऊ कुठून जायचं, काय करायचं पाहिले. मला तर वाटते सुरुवात आपल्याला जंगलातूनच करायला लागेल. चप्पल दिसली म्हणता तर ते जंगलात तर डबल गेली ना सण. काय झालं ना काय नाही. मी तर म्हणतो मी कधी तिले मनातून तिले मला आवडत नाही ते, पण मी म्हणून राहिली सकाळपासून देवाले का तिले चांगलं ठेव, सुखरूप ठेव. डबल तिले कधी आपण सोबत कुठं नेत नाही जाऊ. त्या गोष्टी नंतरच्या आहे, पण मला सांगा का काय म्हणता, कसं करता तुम्ही? माय का आता टार्च घ्या, कोणाजवळ मोबाईलचं असेल ना मोबाईलचं पहा, आणि 1-2 काड्या फड्या हाती घ्या आणि आपण जाऊ आता जंगलात. पागल झाली काय शांती तू? आता रातची जंगलात जातं म्हणतो तू? त्याची थे तर जोखीम ना, आपणही जोखीममध्ये का? मला एक सांगा, एवढी मोठी रात वाया नाही घालू शकत ना आपण? ते कुठं आहे, कोणी हालतमध्ये आहे, काय आहे, तर आपण रात्र वाया घालणं हे नाही आहे. जे होईन ते होऊ द्या. कोण कोण माझ्यासोबत चालते तर सांगा, नाही तर मी एकटी बी जाऊ शकतो. मोठी एकटी जाणार निघली तू? पहिले महादेव शामराव काय म्हणते त्याचा विचार घे, ते काय करून राहिले. हो शांताताई, आपल्या मनानं निर्णय घेणं चांगला नाही आहे. तुम्हाला विचारून राहिली ना, कोणाला माझ्यासोबत चालायचं आहे तर चला, नाही तर मी निघतो आता. तुम्ही काय दिनाच्या बाबाला बी सांगत नाही का? तुम्हाला जर काही झालं तर आणखीन किती आफत. तुम्ही पुढचा विचार काऊन नाही करत? डोकं शांत ठेवून विचार करा ना. चाल, जंगलातच चाल म्हणता ना, तर थांब आता आपण सकाळी सकाळी निघू. आता थोडा वेळ आराम करा, इथंच करा लागेल तरी, आणि आपण सकाळी सकाळी निघू 3-4 वाजता. तर थोडंसं उजळली राहते तेव्हा निघू. सगळेजण डोकं शांत करा आणि थोडा वेळ आराम करा. अजून हे ग्रीष्मा आली नाही खबर घेऊन? येईन, मी बी जाऊन पाहिलं आता तिथंपर्यंत. तिच्या त्या गोष्टी ऐकल्या मी, काय झालं म्हणून. बायाचा काय प्लॅन आहे तो नाही माहीत. चप्पल सापडली म्हणते तिच्या आईची, गुड्डीच्या आईची जंगलात. तर जंगलातच असं असं वाटते मला गुड्डीची आई. आई रात्रीची जंगलात काय करत असन? कोण पकडलं असन चोरानं, नाही तर भूतानं. काही भूत नाही राहत ना, काही नाही राहत. आली आली ग्रीष्मा येऊन राहिली. ग्रीष्मा लवकर ये, सांग काय खबर आहे? खबर हे आहे का त्या सगळ्या जणी त्याने ठरवलं आहे का आपण जंगलात पाहायला जायचं. त्या तर म्हणे का रात्री जाऊ, आणि ती आजी म्हणे पाटली आजी का रात्री नाही सकाळी सकाळी निघू, रात्रीची आपत नका आणू. नक्की जंगलात जाणार आहे का त्या? हो, तू येई म्हणते तर आताच चाल, पण त्या सकाळी सकाळी निघू असं ठरलं आहे त्याचं. पक्की खबर आहे ही. कोण कोण जाणार आहे? मग येई बी आहे का? मला वाटते सगळ्याच जणी जाईल, तर काही समजलं नाही, पण हे खबर आहे त्याची. गुड्डी थोडंसं पाणी आणता का? मी धावत धावत आली, तर माझ्यासाठी मला पाणी पाहिजे, प्याले थोडंसं. आणतं का अंदरून? हो आणतो. हे पा, मी गुड्डीला पाठवलं. मला असं माहीत झालं का हे लोक कोणी याच्याजवळ गेले ते म्हणजे बाबाजवळ. त्याने सांगितलं का सापीत आत्मा राहते हे ते. मला तर खूप भेव लागून राहिलं, मी नाही येत आता. मला एक सांग, का आपली आई राहिली तिथं आपण असंच केलं असतं का? बिचारी गुड्डी एवढी रडून राहिली तर आपणच जावं लागेल ना. काही राहत नाही, काही आत्मा राहत ना. वाचत नाही का तू पुस्तकात? सगळे खोटं राहते म्हणून, अंधश्रद्धा राहते सगळं. हो ग्रीष्मा, हे काही नाही राहत. मला वाटते रस्ता गिस्ता भुलली असन म्हणून पद्मा काकू काही सापडली नाही असन कुठं कुठं. मग तुमची काय इच्छा आहे? मी म्हणतो त्या सकाळी जाणार आहे ना, आपण आताच जाऊ. बापा बापा, जंगलात आता मी नाही येत, घेऊन लागेल का?
कशी तर मोठी डर हे दाखवतो. खूपच हुशार आहे, स्वतःला समजतं. आता जायची वेळ आली तर काऊनची करून राहिली. हे पहा, जास्त नको बोलू तू दिनिया. तुम्हाला झगडा करायचा असेल तर आपापल्या घरी जा. आपली मोहीम काय आहे तर गुड्डीची आई शोधणं. हो बरोबर आहे. कृष्णा माफ कर मला. मग आपल्याला काय काय सामान न्यावं लागेल, आपल्याला पुरी तयारी करावं लागेल. टार्च आणखी काय काय लागते तर सगळं. आत्ता बरोबर बोलली तू. मी पुस्तकात वाचलं होतं, असे जायचं असलं ना तर आपली पूर्ण तयारी करायला लागेल. आपल्याजवळ एक गुल्लर आहे, ते गुल्लर बी घ्यायला लागेल. आणि टार्च, काही छर्ऱ्याची नाही का, ते छर्राचं ह्याय का दिन्या त्याजवळ, छर्ऱ्याची बंदूक. हो आहे ना माझ्याजवळ ते खेळण्याची. हो तेच घे, तेच घ्यावं लागेल. मग आपण तर जाऊन राहिलो, मग गुड्डीला सोबत घेऊन चालतं का? ती गुड्डी इथं पाणीच नाही आहे ग्रीष्मा. जाऊ दे, नाही आहे तर नाही आहे. गुड्डी तू घरी जा. दुकान का बंद करते का? पाहिजे बाबा येईन आता इथं, बंद करून दुकान. तू चालली जाजो घरी, आम्ही चाललो तर आईला पाहिले. ती बी येतो, तुला सगळेजण पाहिन ना. मग आणखीन म्हणून ती आई बी गायब ना, तू बी गायब. काही नाही म्हणत, कोणी पाहून नाही राहिलं. ते तर आपल्याच झगड्यात गोष्टी सुरू आहे. तू असं कर, त्या बाबाचा फोन त्याजवळ ठेवजो आणि मी आईचा चुपचाप घेऊन घेतो. तर आम्हाला तू फोन करजो काय सुरू आहे काय नाही इकडे, म्हणून तू काही येऊ नको. नाही नाही मी येतो. हे पाय गुड्डी, तू चांगल्याने ऐकून घे. बरोबर आहे दिन्याचं. आम्हाला इकडची खबर माहीत झाली पाहिजे ना. समजा तू येई वापस आली, मग आम्ही काय करून तिकडे फिरून. म्हणून म्हणतो तू इथंच थांब. तू बी आमच्यात सामीलच झाली ना मग ह्या बी प्लॅनमध्ये. बरोबर त्या बाबाचा फोन त्या जवळच ठेवजो. हो हो, मग मी राहतो घरी. मी बरोबर सांगत जाईन तुम्हाला. मी पाण्याच्या 2-3 बॉटला भरून घेऊ का? आणि शाळेचा दप्तर आहे त्याच्यामध्ये ठेवून देतो. हो घेऊन घे, पाणी पाहिजे सोबत. तुम्ही असं करा, मग दुकानातले ह्या चिप्सचे पुढं काही कुरकुरे चॉकलेट घेऊन जा. तुम्हाला जर भूक लागली काही वाटलं तर. नाही तर मग आईली बी उपाशी असेल तर दे जा. हो देऊन दे. आण तू अंदरून. आण कुरकुरे आण, चिप्स आण आणि हे बी आण, चॉकलेट बी आण. दिने तिथं आपल्याला काही खायला नाही जायचं आहे. नाही नाही बरोबर आहे त्याचं, वेळ लागला तर असो आपल्यासोबत. आणि मी मागं तिथे बंदूक, टार्च आणखीन काय काय आहे तर पाहतो. कुठं भेटता तुम्ही सगळेजण? जिथून नाही जात का जंगलाचा रस्ता, तिथंच भेटू. चला पद्मा काकू, ढूंढण्याचं मिशन चालू. येतो मग गुड्डी आम्ही. तू बरोबर आम्हाला फोन करजो, आम्ही तुला फोन करीन तेव्हा. आणि कोणी विचारेन ना कुठे गेले म्हणून तर सांगजो का आम्हाला, मला काय माहीत म्हणून. तुम्ही नक्की मग आईले आणा पण. हो आणतो आम्ही. सगळेजण एकामेकाची वाट पाहिजे. कोणाला वेळ लागू शकते सामान गिमान आणायला. तिथं भेटू आपण. चला निघू. मी घरी जातो आणि बाबाचा मोबाईल जवळ घेऊन घेतो. शांती आपल्या मनानं कारभार करते. किती भोगा लागून राहिला आता. तिच्याबरोबर मलाही ऐकायला लागून राहिलं. कायची काड्याची गरज येऊन पडली होती इले इतक्या दूर जंगलात. त्याइले सांगितलं मी का वावराच्या काठानं आहे, तिथे नाही गेल्या, त्या जंगलात गेल्या काड्याले. आता एक स्वतःची तब्येत खराब करते. केव्हा सापडून घेणे केव्हा नाही. हिनं प्रण घेतला, अन्न नाही घेणार. पहिलेच तर 10 मिनिटं उशीर येईन तर खाण्यासाठी कशी होते. तिने कुठं फिरून राहिला तू? काय पाहून राहिला? काही नाही पाहून राहिलो. तू अंदरचा बाहेर इकडचा तिकडे फिरूनच तर राहिला, काही नाही पाहून राहिलं म्हणतो. नाही मी आईले पाहून राहिलो होतो. आठवलं. आई तर तिकडेच बसली असेल. जा चुपचाप झोपून राह. ना मी येतो मग. नाही मी काकाच्या घरी चाललो. मी काकाच्या घरी झोपणार आहे. काकाने म्हणलं येऊन जा म्हणे इथंच. वेळेला तर आई बी तिथंच राहीन का तर माहीत नाही. काय गरज तुले काकाच्या घरी जायची? बस ना घरी, झोप ना घरी. नाही तिथंच मी मोहित बी येणार आहे. तिथंच मोहितच्या आई पाटली नाजीच्या घरी आहे ना आईसोबत, तर तिथंच येणार आहे मोहित. तर मी तिथंच चाललो. बरोबर जाजो. हो हो. काही समजून ना राहिलं काय होती ना काय नाही. आणि शांताच्या अंगातलं भूत काय म्हणते शांतानं.